मराठी माणूस म्हटला की बिझनेसमध्ये मागे असतो. बरोबर. ते आहे आज सध्याची दुःखद परिस्थिती आहे. पण आता मला वाटतं बऱ्याच गेल्या काही वर्षांमध्ये आता मराठी मुलं आता मुली बऱ्यापैकी काम करतायत आणि मराठी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. पण तुमचा व्यवसाय तर गेली 100 वर्ष, जवळजवळ 100 वर्ष जवळ झालं. हां, तुम्ही मराठी फॅमिली पिढीजात तुमचा हा बिझनेस चालू आहे मसाल्यांचा. तर तुम्ही मराठी माणसाला काय सांगाल की त्याने बिझनेसमध्ये तुमच्यासारखं कसं टिकून राहायला पाहिजे? कारण आता ज्यांनी चालू केलं आहे मला वाटतं त्यांच्याही पुढे पिढ्यांनी जर हा सेम ते लोक मराठी लोकांनी बिझनेसमध्ये टिकून राहिले तर आपलं कुठे नाव होईल. बरोबर. नाही, कसं आहे, पहिलं तर बिझनेस करायचं हे तर मी सगळ्यांना अप्रोचच करतो. कारण का नोकरीमध्ये तसं हे नाही. कारण का आपण एखाद्या कंपनीत कामाला लागलो की त्या आपला टार्गेट आहे एखादं, म्हणजे ते कंप्लीट करेपर्यंत त्यातच आपण दुसऱ्याचीच हे करतो. म्हणजे आपला बॉस सांगणार त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. इथे आपण स्वतःच आपले बॉस असतो. एखादा बिझनेस मला समजा 4-5 दिवस बाहेर जायचं आहे तर मी स्वतःचं बाहेर जाऊ शकतो. नोकरीमध्ये तसं करता येत नाही, परमिशन घ्यावी लागते, सगळ्या गोष्टी आहेत. हां, आणि बिझनेसमध्ये मी उतरायला काय सांगेन, कारण का मराठी उद्योजक आणि तर ह्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की जेवढे मराठी उद्योजक आता आहेत त्याचे अजून या 10-15 वर्षामध्ये त्याचे वाढणार, म्हणजे मराठी कुठे संपणार नाही आहेत. पण याच्यामध्ये तुम्ही कस्टमरला क्वालिटी देणं महत्त्वाचं आहे. चांगली क्वालिटी देणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही मसाला जे बिझनेसमध्ये तुम्ही टिकू शकाल. आता सध्या सगळीकडे मेन कानमंत्र असं आहे की तुम्ही जी वस्तू द्याल किंवा कुठची सर्व्हिस असेल, बिझनेस सर्व्हिस पण असू शकते, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री पण आहेत. पण तुम्ही जे द्याल ते तुम्ही चांगल्या क्वालिटीचं द्या. कस्टमर रिपीट केव्हा होणार? जेव्हा तुमचं प्रोडक्ट त्यांना आवडणार, तर आपसुकपणे सांगणार की नाही, मी यांच्याकडे प्रोडक्ट घेतलेलं आहे, यांच्याकडे सर्व्हिस घेतलेली आहे, मला ती आवडलेली आहे. मग तोच आपली ॲड करणार. हे 4-5 जणांना सांगणार, 4-5 चे 10 होणार, 10 चे 100, असे मल्टिपल होत जातात. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये तुम्ही जेव्हा उतराल तेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करा. म्हणजे जो तुम्ही बिझनेस निवडाल त्याचा तुम्ही स्टडी करा. कुठचा बिझनेस आपल्याला चांगला करता येईल आणि तो लॉंग लॅस्टिंग असायला पाहिजे. नाहीतर बिझनेस करतायत आणि परत 7-8 महिन्यांनी वर्षभराने बंद पडतायत, तसं व्हायला नको. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.